आज ज्या घटकाचा आपल्याला अभ्यास करायचा त्याचं नाव काय? 1 ते 100 या संख्यावर आधारित प्रश्न. हा, 1 ते 100 म्हणजे आपण जी उजळणी 1 पासून 100 पर्यंत तुम्ही लिहित आले पहिलीपासून, हो त्या सर. उजळणीवरचे हे सगळे प्रश्न आहेत. आता तुम्ही उजळणी म्हणताना 1 पासून 100 पर्यंत उजळणी म्हणली असेल, लिहिली हो असेल, सर. आणि कधी सांगितली असेल तर 100 पासून 1 पर्यंत म्हणून पाहिली असेल. 100, 99, 98, 97 म्हणून पाय बरं. न अडखळता म्हणून पाय. काय सर? 100 पासून 1 पर्यंत उलटी उजळणी म्हणून पाय. चुकते सर जरा. तर आता 5 वर्षापासून जी उजळणी आपण म्हणायलो ती अजूनही जी चुकते, त्या उजळणीवरचे हे सगळे प्रश्न आहेत. 1 ते 100 पर्यंतच्या संख्या लिहिल्या असता आपण 1 पासून 100 पर्यंत जर उजळणी लिहिली तर त्यामध्ये 0 किती वेळा येतो, 1 किती वेळा येतो, असं 0 ते 9 हे अंक किती वेळा येतात ते पहा. 0 हा अंक किती वेळा येतो 100 पर्यंतच्या उजळणीत? 11 वेळा. 11. ते दिसते का मी दाखवलेला? हो सर. 1 हा अंक किती वेळा येतो? 11. 21. 21 वेळा. त्यानंतर 2 पासून 9 पर्यंतचे अंक किती वेळा येतात? 20 वेळा येतात. हे लक्षात ठेवायचं. 1 पासून 100 पर्यंत 0 11 वेळा येतो, 1 21 वेळा येतो, आणि 2 ते 9 हे अंक 20 वेळा येतात. त्याच्यानंतर जर आपण 10 ते 99 पर्यंतच्या संख्या लिहिल्या, 10 ते 99, त्यामध्ये 0 ते 9 यामधील प्रत्येक अंक जास्तीत जास्त किती वेळा येतो ते आपण लक्षात घेऊ. आता ते पाहिजे तर 10 ते 99 पर्यंतच्या संख्या लिहिल्या असता 0 ते 9, तर 0 किती वेळा येतो? 9 वेळा. म्हणजे 10 पासून 99 पर्यंत 0 9 वेळा येतो. 10 पासून 99 म्हणजे काय? सगळ्यात 2 अंकी संख्या झाल्या या. 2 अंकी संख्या. तर तुम्हाला माहिती आहे का एकूण 2 अंकी संख्या किती येतात? 90 आहेत. 90. तर त्या 90 2 अंकी संख्यापैकी 0 या संख्या 0 हा अंक किती वेळा येतो? 9 वेळा. त्यानंतर 1 हा अंक किती वेळा येतो? 1 हा अंक किती वेळा येतो? 19 वेळा. 19. 2 हा अंक किती वेळा येतो? 19. हा. 3 हा अंक किती वेळा येतो? 19. असं 1 पासून 9 पर्यंतचे सगळे अंक, 1 ते 9 हे सगळे अंक 19 वेळा येतात 2 अंकी संख्यामध्ये. आता हे सगळं लक्षात ठेवायच्या गोष्टी आहेत. तिसरं काय? 1 ते 100 पर्यंतच्या संख्या लिहिल्या तर त्यातील एकूण 1 अंकी संख्या किती येतात? 1 ते 100 पर्यंत 1 अंकी संख्या, 1 अंकी संख्या येतात फक्त 9. म्हणजे 1 2 3 4 5 6 7 8 9 या 1 अंकी संख्या आहेत. या किती झाल्या? 9. त्यानंतर 2 अंकी संख्या किती येतात? 2 अंकी संख्या येतात 90. आत्ताच सांगितलं होतं मी तुम्हाला. हो सर. म्हणजे 10 पासून 99 पर्यंत, 10 ते 99, आणि
आता हे 100 संख्याचा हिशोब सांगायलो 1 पासून 100 पर्यंत आणि 3 अंकी संख्या किती आहेत 1 ते 100 मध्ये? तीन अंकी संख्या किती येतात? 100 एवढी एकच 3 अंकी संख्या आहे 1 ते 100 मध्ये, तर एकच झाली. हा तर हे 9 1 10 10 आणि हे 90 अशा 100 संख्यांचा हिशोब मी तुम्हाला सांगितला. आता याच्या पुढची गोष्ट काय लक्षात घ्यायची आपल्याला, 1 ते 100 या संख्यामध्ये एकक स्थानी शून्य असलेल्या एकूण किती संख्या आहेत? 1 ते 100 मध्ये ज्यांचा एकक शून्य येतो अशा किती संख्या येतात? फक्त 10 संख्या आहेत. कोणकोणत्या? 10 20 30 40 50 60 70 80 90 आणि 100. तर अशा 10 संख्या आहेत एकूण ज्यांचा एकक शून्य येतो. आता एकक स्थानी एक असलेल्या एकक 1 असलेल्या पण 10 आहेत, एकक 2 असलेल्या पण 10. तर अशा 1 ते 9 अंकापर्यंतचे अंक एकक स्थानी असलेल्या एकूण 10 संख्या आहेत. त्याच्यानंतर 1 ते 100 या संख्यामध्ये एकक व दशक व एकक स्थानी समान अंक असणाऱ्या 9 संख्या आहेत. त्याचा एकक आणि दशक समान म्हणजे 1 एकक 1 दशक 1 एकक, 2 दशक 2 एकक, 3 दशक 3 एकक, 4 दशक 4 एकक, 5 दशक 5 एकक, 6 दशक 6 एकक, 7 दशक 7 एकक, 8 दशक 8 एकक, 9 दशक 9 एकक अशा दशक आणि एकक सारख्या असलेल्या 9 संख्या आहेत. त्याचप्रमाणे तर ह्या दशक एकक सारख्या असलेल्या म्हणजे झाल्या 11च्या पटीतल्या संख्या, 11च्या पाढ्यातल्या संख्या. त्याच पद्धतीनं 12च्या पाढ्यातल्या किती संख्या आहेत 1 ते 100 मध्ये? 8 संख्या आहेत. 8. त्याच्यानंतर 13च्या पाढ्यात येणाऱ्या किती संख्या आहेत 1 ते 100 मध्ये? 12 साती 91, 12 आठी 104, आपल्या सॉरी 13 साती 91, 13 आठी 104, तर 7 संख्या येतात. तसं 14च्या पटीतल्या किती संख्या येतील? 14च्या पटीतल्या सुद्धा 7 संख्या येतात 1 ते 100 मध्ये. त्याच्यानंतर 1 ते 100 मध्ये विषम संख्या किती आहेत? 50 विषम संख्या आहेत. विषम संख्या म्हणजे काय? की ज्याचा एकक 1 3 5 7 किंवा 9 असेल अशा 50 संख्या आहेत. त्याच्यानंतर समसंख्या किती आहेत 1 ते 100 मध्ये? 50च आहेत. ज्यांचा एकक 0 2 4 6 किंवा 8 असेल त्यांना समसंख्या म्हणतात. अशा 50 संख्या आहेत. त्याच्यानंतर मूळ संख्या किती येतात 1 ते 100 मध्ये? 25 येतात. मूळ संख्या म्हणजे ज्या फक्त स्वतःच्याच पाड्यात येतात. जसं 3 3च्याच पाड्यात, 7 7च्याच पाड्यात अशा स्वतःच्याच पाड्यात येणाऱ्या 25 संख्या आहेत. आणि संयुक्त संख्या म्हणजे काय की ज्या स्वतःच्याही पाड्यात येतात दुसऱ्याच्याही पाड्यात येतात. तर अशा संयुक्त संख्या किती आहेत? 74. हा तर 25 आणि 74 झाले 99. मग 1 ते 100 मधली एक संख्या गायब झाली. तर 1 ते 100 मधली एक स्वतः एक ही अशी संख्या आहे जी मूळ सुद्धा नाही आणि संयुक्त सुद्धा नाही. तर असं हे संख्यांचं जे काही आहे माहिती 1 ते 100 मध्ये आपल्याला काहीच नाही करायचं. फक्त 1 पासून 100 पर्यंतची उजळणी आपल्याला माहित असली तर हे सगळे आजचे जे प्रश्न आहेत ते आपल्याला येणार. आता जास्त माहिती न सांगता मी काय करतो तुम्हाला प्रश्न कोणते आहेत ते आपण सोडवू. आता तर याच्यावर जे प्रश्न सोडवायचे ते आता आपण चालू करू. याचा जे स्वाध्याय आहे या स्वाध्यायाला या धड्यात एकच स्वाध्याय आहे त्याच्यामुळे त्याला काही नाव दिलेलं नाही.
आपण याला नाव देऊ स्वाध्याय 4. चार याला आपण स्वाध्याय 3.3 सोडवला, आपण याला स्वाध्याय 4.1 असं नाव देऊ. हा, तर पहिलं काय आहे? वाचा पहिलं काय आहे प्रश्न. 11 ते 100 पर्यंतच्या किती संख्याच्या दशक स्थानी 0 हा अंक असतो. बघा बरं किती सोपा प्रश्न आहे. 11 ते 100 पर्यंतच्या किती अशा संख्या आहेत की ज्यांचा दशक 0 असेल? डोळ्यापुढे उजळणी आणा तुमची बघा. तर 11 ते 100 मध्ये दशक 0 असलेली संख्या एकच आहे, ती म्हणजे 100. 100 100च्याच दशक स्थानी फक्त 0 येतो. मग किती संख्या भेटल्या आपल्याला 11 ते 100 मध्ये ज्यांचा दशक 0 आहे? एक. फक्त एक संख्या भेटली. तर एक हा ऑप्शन कुठे दिलेला आहे? 4 नंबरला. बस किती सोपं आहे बघा बरं. ज्याला 1 ते 100 पर्यंतची उजळणी अशी डोळ्यासमोर दिसते त्याला हे प्रश्न काहीच अवघड नाही. चला दुसरा प्रश्न काय बघा. 31 ते 50 पर्यंतच्या किती संख्या या समसंख्या आहेत? किती असतील सांगा बरं. 10. 10 कशा? कोणकोणत्या आहेत सांग. सम हा, 31 ते 50 पर्यंतच्या समसंख्या. उत्तर तू बरोबर सांगितलं, पण कोणकोणत्या आहेत ते पण माहित पाहिजे ना आपल्याला. समसंख्या म्हणजे ज्यांचा एकक 2 असेल म्हणजे झाली 32, याचा एकक 2 आहे. ज्याचा एकक 4 असेल म्हणजे 34, ज्याचा एकक 4 आहे. 31च्या पुढच्याच पाहिजे आपल्याला. त्याच्यानंतर एकक स्थानी 6 असलेली म्हणजे 3.6 एकक 36. एकक स्थानी 8 असलेली म्हणजे 3.8 एकक 38. एकक स्थानी 0 असलेली त्याच्या पुढची म्हणजे 4.0 एकक 40. असंच 42, 44, 46, 48 आणि 50. तर अशा किती समसंख्या भेटल्या आपल्याला? 10 समसंख्या भेटल्या. तर 10 हे ऑप्शन किती नंबरचा ऑप्शन आहे? 1 नंबरचा ऑप्शन आहे 10. नेक्स्ट आता तिसरा प्रश्न. हम्म 40 ते 92 पर्यंतच्या संख्या लिहिल्या असता त्यापैकी किती संख्याच्या एकक स्थानी 1 हा अंक असेल? हा, 40 ते 92 पर्यंतच्या अशा संख्या पाहिजेत ज्यांचा एकक 1 असेल. आता 40चा एकक आला 0, त्याच्या पुढं 1 जर आपण लिहिला 4च्या पुढं झाले 41. आता 41 पासून 50 पर्यंत कोणाचाही एकक आता 1 येणार नाही. त्याच्यानंतर 51, त्याच्यानंतर 61, त्याच्यानंतर 71, त्याच्यानंतर 81, त्याच्यानंतर 91. एवढ्या संख्या झाल्या की ज्यांचा एकक 1 येईल. 91च्या पुढे 92 झालं. 92चा एकक 2 आला, संपला विषय. किती संख्या मिळाल्या ज्यांचा एकक 1 आहे? 1 2 3 4 5. पुन्हा मोज. 6. 6.
तर ज्यांचा ज्यांचा एकक 1 आहे अशा आपल्याला 6 संख्या मिळाल्या. तर याचं 6 हे ऑप्शन कुठे आहे? 3 नंबर. मग याचं उत्तर आलं तिसरं. पुढचा प्रश्न वाचा बरं आता. एका 2 अंकी संख्येच्या अंकाची बेरीज 14 आहे. त्या संख्येमध्ये 18 मिळवले असतात. मिळणाऱ्या संख्येमध्ये त्या अंकाची स्थाने बदललेली असतात तर ती संख्या कोणती? एका 2 अंकी संख्येच्या अंकांची बेरीज 14 आहे. आपल्याला संख्या माहित नाही, तिच्यातल्या अंकाची बेरीज 14 एवढं माहित आहे. मग पुढं काय सांगितलं? त्या संख्येमध्ये 18 मिळवले असता मिळणाऱ्या संख्येमध्ये त्या अंकांची स्थाने बदललेली असतात. आता इथं ज्या संख्या दिल्या त्या सगळ्या संख्यामध्ये अंकाची बेरीज काय येते? 14 येते बघा. हे इथं पहिला ऑप्शन काय 95 आहे. दिसला का 95? तर 9 आणि 5 14. आता पहिली अट पूर्ण झाली, अंकाची बेरीज 14 आली. आता दुसरी अट काय की त्या संख्येमध्ये जर 18 मिळवले म्हणजे 95 मध्ये जर 18 मिळवले तर असं व्हायला पाहिजे की अंकाची आदला बदल म्हणजे 9च्या जागी 5, 5च्या जागी 9. तर होते का बघा इथं? 5 आणि 8 13, 13 3 हाताला 1, 9 1 10 1 11. अंकाची आदला बदल झाली नाही म्हणून 95 हे आपलं उत्तर नाही. दुसरी संख्या काय आहे? 86. आता इथे पहिली अट काय? अंकाची बेरीज 14 आली पाहिजे. येते का बघा? आली सर. आली. आता दुसरी अट आहे की याच्यामध्ये जर आपण 18 मिळवले तर याचं उत्तर अंकांची आदला बदल झाली पाहिजे. 8च्या जागी 6, 6च्या जागी 8 म्हणजे याचं उत्तर 68 आलं पाहिजे. येते का बघा? बघा 6 आणि 8 14. इथं 4 आले. 4 नव्हते यायला पाहिजे इथे. इथं किती यायला पाहिजे होते? 8 यायला पाहिजे होते. 8 हे 86 हे आपलं उत्तर होईल का मग? नाही होणार. आता तिसरी संख्या आहे 68. तर पहिली अट अंकाची बेरीज 14 येणे ही पूर्ण व्हायली का बघा? 6 आणि 8 14 होतात का? हो सर. होतात. दुसरी अट आहे की या संख्येमध्ये जर आपण 18 मिळवले तर अंकांची आदला बदल झाली पाहिजे म्हणजे हे 6 इथं आले पाहिजे, 8 इथं आले पाहिजे. असं होते का बघा बरं बेरीज केल्यावर? झाले सर. झाले. म्हणजे मग आपलं उत्तर नक्की किती आहे? 3. तिसरं. 68 हीच ती संख्या आहे आणि आपलं ऑप्शन आहे तिसरं. आता पुढचा प्रश्न किती सोपा आहे बघा. एकक व दशक स्थानांचे अंक समान असलेल्या एकूण किती 2 अंकी संख्या आहेत? आत्ताच थोड्या वेळापूर्वी सांगितलं मी तुम्हाला ते. एकक आणि दशक स्थानचे अंक समान असलेल्या संख्या 2 अंकीमध्ये जसं की 1 एकक, 1 दशक, 1 एकक ही एक झाली. अशा लिहून बघा.
दोन्ही अंक समान असलेले. आत्ताच थोड्या वेळापूर्वी सांगितलंही होतं मी तुम्हाला. किती भेटले आपल्याला? 9 संख्या भेटतात की ज्यांचे 9. एकक आणि दशक समान असतील. तर 9 हे आपलं उत्तर आहे. ते आहे पर्याय नंबर 2 वर. कोणी कॅमेरा चालू करायचा प्रयत्न करायले का? करत असाल तर नाही करू सर. नका. कॅमेरा चालू होणार नाही तुमचा. किंवा इतरही कोणता ऑप्शन चालू करायचा प्रयत्न करू नका. मी सगळे ऑप्शन बंद केलेले आहेत. फक्त माईक चालू करता येईल तुम्हाला. हा. आता 6वा प्रश्न काय आहे बघा? एक ते 100 पर्यंतच्या संख्यामध्ये 6च्या पट्टीतील किती संख्या आहेत? किती असतील सांगा बरं, मोजून सांगा. 10. हम्म. मोजल्या? दुर्गा सांग बरं, 1 ते 100 मध्ये 6च्या पटीतील म्हणजे 6च्या पाड्यातील किती संख्या येतात? मोजायली का दुर्गा? अजून नको ना. सहाच्या पटीतील म्हणजे 6च्या पाड्यातल्या किंवा 6 ने वाढत जाणाऱ्या. 6 6 12, 12 6 18 अशा. पडायला किती दुर्गा बघा बरं किती मिळाल्या. मी लिहिल्या इथं 6 6 ने वाढत जाणाऱ्या. दुर्गा लक्ष आहे का? बघा इथं मी 6 पासून 100 पर्यंत 6 6 ने वाढत जाणाऱ्या संख्या लिहिल्या. त्या मला किती मिळाल्या? 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 आणि 16. तर हे मी एक संख्या लिहित गेलो आणि मला 16 संख्या मिळाल्या. तर याला जर आपण सोप्या पद्धतीनं करायचं तर काय करू शकतो? 100 ला 6 ने भागाकार करायचा बघा. 100 भागिले 6. 6 1 6
उरले 4, वरचे 0 खाली घेतले, 6 6 36, उरले 4. बाकी 6 पेक्षा कमी आली, म्हणजे 16 उत्तर आलं आपलं. म्हणून 1 ते 100 पर्यंत 6च्या पटीतल्या 16 संख्या येतील. हे आपण तोंडी सुद्धा सांगू शकलो असतो. 16 संख्या येतात, हा ऑप्शन आहे 14. चौथा. दुर्गा, लक्ष आहे का तुझं? तुझा आवाज येईना. आता 7 वगैरे बघा. 1 ते 100 या संख्यामध्ये 5 हा अंक जास्तीत जास्त किती वेळा येतो? किती वेळा येतो? हे सांगितलं होतं मगाशीच मी तुम्हाला. पहा, 19. 1 ते 100 मध्ये. हे पहा, इथं 1 ते 100 मध्ये 5 अंक 20 वेळा. 20. हा, हे लक्षातच ठेवायचं, जास्त विचार करायचा वेळ चालला नाही पाहिजे. 1 ते 100 पर्यंतच्या संख्यामध्ये 5 हा अंक जास्तीत जास्त वेळा 20 वेळा येतो. तर हे ऑप्शन किती आहे? 20. दुसरं 2. नेक्स्ट क्वेश्चन वाचा आता. 10 ते 99 पर्यंतच्या संख्यामध्ये 9 हा अंक किती वेळा येतो? हे सुद्धा सांगितलेलं आहे इथं. 10 ते 99 पर्यंतच्या संख्यामध्ये 9 हा अंक किती वेळा आला? 19. 19 वेळा. 19. लक्षात ठेवायच्या गोष्टी येतात. पुन्हा पुन्हा तुम्ही वाचून पाहिलं, उजळणी डोळ्यापुढे आणली, तर हे तुम्हाला नेहमी लक्षात राहील. एकोणीस वेळा 9 हा अंक येतो. तर 19 वेळा हे कोणतं ऑप्शन आहे? पहिलं. हा, 9वा प्रश्न बघा बरं आता. 1 ते 100 या संख्यामध्ये 0 हा अंक किती वेळा येतो? किती वेळा येतो? क्यों गाला कर रहा है? ते पण तुम्हाला सुरुवातीला सांगितलं होतं बघा. वो 1 क्या ते 100 पर्यंत 0 हा अंक के अंदर थे, बघा इथे किती वेळा आलाय? कोर्ट में थे 11 वेळा. 11 वेळा. संतोष, माइक म्यूट कर. 2-3 दिन की बात है. तर 11 वेळा हे किती ऑप्शन आहे तिथं? तिसरं. तिसरं. आता 10वा प्रश्न बघा काय? 1 ते 100 या संख्यामधील सर्वात मोठी मूळ संख्या व सर्वात लहान विषम मूळ संख्या याचा गुणाकार किती? हा, तर 1 ते 100 मधली सर्वात मोठी मूळ संख्या आहे. सर्वात मोठी मूळ संख्या 1 ते 100 पर्यंतची किती आहे सांगा?
97 ही सर्वात मोठी मूळ संख्या आहे 1 ते 100 पर्यंत. सर्वात लहान मूळ संख्या आहे 2, पण ती आहे सम. त्याच्या नंतरची 3, तर त्याच्यामुळं सर्वात लहान विषम मूळ संख्या झाली सर्वात लहान विषम मूळ संख्या ही झाली 3. तर 97 आणि 3 चा तुम्हाला गुणाकार करायचा. करून बघा आणि सांगा मला किती येतो. केला? सोडून पाहिल्याशिवाय येणार नाही. सोडून बघा. तीन 7 21, 21शी 1 हातचे आले 2, 3 9 27, 27 आणि 2 29. इतकं सोपं आहे ते. 291. हा, तर 291 हा ऑप्शन दुसरा आहे. 2 नंबर. फास्ट गणित, फास्ट गुणाकार करायची सवय लावा. इतका वेळ नसते मिळत परीक्षेमध्ये. इथं तर मी तुम्हाला सांगायलो कसं करायचंय. तुम्हाला तिथं स्वतः वाचून स्वतः विचार करून काय गुणाकार भागाकार बेरीज करायची ते स्वतः ठरवायचे. 11वा गणित काय बघा आता. 1 त्या 100 या संख्यामध्ये 2 हा अंक नसलेल्या किती संख्या आहेत? किती असतील की ज्याच्यामध्ये 2 हा अंक नाही? आधी हे बघा, 1 ते 100 मध्ये 2 हा अंक किती वेळा येतो? किती वेळा येतो? 20. 1 ते 100 मध्ये 2 हा अंक 20 वेळा येतो. आता या 20 पैकी 22 ही संख्या अशी आहे की जिथं 2 हा अंक रिपीट झाला. म्हणजे एकूण 19 संख्या अशा आहेत. 19 संख्या अशा आहेत ज्यामध्ये 2 हा अंक येतो. मग 2 अंक येणारे 19 असतील तर राहिलेल्या ज्या संख्या आहेत त्यामध्ये 2 येणार नाहीत. ती संख्या राहतात जिथं 2 येत नाही. म्हणजे 100 मधून तुम्हाला 19 वजा करावं लागतं. 100 मधून 19 गेले तर किती राहिले बघा. तोंडी आहे ना. 100 मधून 20 गेले 80 राहिले, अजून एक गेला 81 राहिले. हातचा वजाबाकी काहीच करायची गरज नाही. 81 अशा संख्या आहेत की ज्यामध्ये 2 हा अंक येणार नाही. खरोखर उजळणी लिहून मोजून बघा तुम्ही. चला नेक्स्ट आता 12वा प्रश्न. एक ते 100 या संख्यामध्ये 3 व 4 हे 2 अंक समाविष्ट असलेल्या किती संख्या आहेत? सांगा बरं. एक 100 मध्ये 3 हा अंक किती वेळा येतो? 20. 3 हा 20 वेळा येतो. तर 3 असलेल्या आता
33 या संख्येमध्ये 3 रिपीट झाला, म्हणजे 3 अंक असलेल्या 19 संख्या आहेत. 3 हा अंक असलेल्या 19 संख्या आहेत. तसंच 4 हा किती वेळा येतो? चार किती वेळा येतो? 4 सुद्धा 20 वेळाच येतो. 20. हा, मग 4 हा अंक असलेल्या किती संख्या असणार? त्या सुद्धा 19 संख्या असणार. आता 19 ची आपण केली बेरीज तर ती झाली 38. म्हणजे 3 आणि 4 हा अंक असलेल्या किती संख्या आहेत? 38. 38. चला 13वा प्रश्न. 20 ते 51 या 2 अंकी संख्या लिहिल्या असतात त्यात किती समसंख्या असतील? हा, 20 ते 51 पर्यंत किती समसंख्या असतील मोजा बरं. तर 51 ते 20 या एकूण संख्याच किती येतात? 51 मधून जर आपण 20 वजा केले तर एकूण संख्याच किती भेटायला आपल्याला? 31. आता या सम आणि विषम मिळून आहेत, तर याचे अर्धे जर आपण केले तर ते झाले जवळपास 15. असं हे आपण लॉजिक लावलं, आणि जर खरोखरच तुम्हाला मोजायचं असेल तर मोजून पाहू. समसंख्या म्हणजे एकक स्थानी 0, 2, 4, 6 आणि 8 असलेल्या संख्या आपल्याला शोधायच्या. तर ही 20 आहे, त्याच्या पुढं 22 आहे, त्याच्या पुढं 24, त्याच्या पुढं 26, त्याच्या पुढं 28, त्याच्या पुढं 30. आपण याला वर घेऊ जरा. 30 च्या पुढं 32, 34, 36, 38, 40, 42, 44, 46, 48, 50. किती झाल्या मोजा? 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15 आणि 16. तर 15 आणि 1, 16 अशा आपल्याला समसंख्या मिळाल्या. हम्म. 14व गणित काय आहे बघा आता. एक ते 100 पर्यंतच्या संख्यांमध्ये 9च्या पटीत नसलेल्या किती संख्या आहेत? तर आधी काय करा, 9च्या पटीत असलेल्या संख्या शोधा. मगाशी मी तुम्हाला सांगितलं होतं कशा शोधायच्या. 1 ते 100 पर्यंत 9च्या पटीतल्या संख्या म्हणजे 9च्या पाड्यातल्या संख्या. कशा शोधायच्या? 100 ला 9 न भागायचं. 9 एक 9, उरला 1, वरचा 0 खाली घेतला 10 झाले. पुन्हा 9 एक 9, उरला 1, या 9 पेक्षा 1 लहान आले. तर आपल्याला 1 ते 100 पर्यंत 9च्या पटीतल्या 11 संख्या मिळाल्या. आता एकूण 100 संख्या आहेत, त्याच्यातल्या 11 संख्या 9च्या पटीतल्या आहेत. तर राहिलेल्या संख्या किती? 100 मधून 11 गेले तर
बघा 100 मधून एक गेला तर 99, अजून 10 गेले तर 89. तर 9च्या पटीत नसलेल्या 9च्या पटीत नसलेल्या 89 संख्या आहेत. तर असा 89 हा ऑप्शन आहे आपल्याला 4 नंबरवर. चला शेवटचं गणित काय बघा. एकाहत्तर ते वाचा काय. 71 चे 85 पर्यंतच्या संख्यामध्ये 7च्या पटीत किती संख्या आहेत? आता इथं काय करावं लागल. इथे लॉजिक लावता येते. 85 मधून 71च्या आधीची संख्या वजा केली. 85 वजा 70 किती संख्या भेटल्या. 5 0 गेले 5, 8 7 गेले 1, 15. 15ला जर तुम्ही 7 न भागाकार केला 7 2 14. तर असं 2 हे उत्तर मिळाले. पण आता ते कन्फर्म करायसाठी आपण काय करू. 71 पासून 85 पर्यंतच्या संख्यामध्ये 7 न भाग जाणाऱ्या 7च्या पटीतल्या म्हणजे 7 न भाग जाणाऱ्या संख्या शोधून पाहू. तर हे बघा आपल्याला काय करावं लागल. हे लिहून बघावं लागल. 71 72 73 74 75 76 77 78 79 80 81 82 83 84 85 86 जायची गरज नाही. 85 आता बघा 7च्या पटीतल्या म्हणजे 7 न भाग जाणाऱ्या. 71च्या आधी 7 10 70 ला भाग जात होता 7 न. आता पुढचा भाग 7 न जाणारी कोणती आहे. 7 77 आणि त्याच्या पुढं 77 आणि 7 84. दोनच संख्या आहेत बघा. तुम्हाला दोन्ही पद्धतीनं मी सांगितलं. नुसता अंदाज लावूनही आपल्याला इथं 2 मिळाले होते आणि खरोखर जर आपण संख्या लिहून पाहिल्या तरी सुद्धा दोनच संख्या अशा भेटल्या की ज्यांना 7 ने भाग जातो. काहीही केलं तरी आपलं उत्तर 2 आलं. तर 2 हे उत्तर पर्याय नंबर 3 वर आहे. म्हणून आपला ऑप्शन आहे आन्सर 3. तर हे गणित मी जसे तुम्हाला सांगितले तसे पुन्हा एकदा तुम्ही घरी सोडून बघितले तर तुम्हाला कळेल की मी कसं सोडवले.